नमस्कार मंडळी, मराठी यूट्यूब चॅनल मंदिर महिमा यामध्ये मी मयुरी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर पहिल्याच एपिसोडमध्ये आपण भेट देणार आहोत इच्छापूर्ती गणेश दत्त मंदिर भारती विद्यापीठ येथे। त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। या मंदिराला इच्छापूर्ती असं म्हणण्यात आले कारण असं म्हणतात की मनापासून केलेली इच्छा कोणतीही देवता पूर्ण करत असतो। तर त्याचप्रमाणे इथं आलेल्या भाविकांना असे अनुभव आलेत आणि त्यामुळे या मंदिरालाच इच्छापूर्ती असं नाव देण्यात आलेलं आहे। इथलं वातावरण फार आनंददायी आणि प्रसन्न असं आहे। भारती विद्यापीठ रोड जो आहे त्याच्या शेजारीच हे मंदिर वसलेलं आहे। या मंदिराची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत। चला तर बघूयात आपण पुढे। शनी महाराजांचं मंदिर आहे। तर हा आहे मंदिराचा परिसर। इच्छापूर्ती गणेश दत्त मंदिर असं पाटी लिहिलेली आहे। इथे पार्किंगची व्यवस्था आहे, आतमध्ये चप्पल स्टँड आहे आणि हातपाय धुण्यासाठी पाणी पण आहे। वरती इथं आपल्याला वडाचं आणि जांभळाचं झाड दिसते आणि मंदिराचा कळस सुद्धा दिसतोय रोडवरून। इथं हार फुलांसाठी दुकान आहे छोटंसं। हा भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ रोड आहे आणि हा याच्या साईडला हे इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे। तर आपण जाऊया आतमध्ये। इथे पिण्याचं पाणी आणि पाय धुण्याची व्यवस्था आहे। आपण पाय धुया तिथे। पण आतून बाहेरून नाही दिसलं आपल्याला, पण इथं एक बेलाचं झाड आहे आणि इथं रोज प्रसाद चालू असतो कंटिन्यू। हे वडाचं झाड आहे, मंदिराच्या बाहेरच वडाचं झाड आहे। मंदिराच्या आतमध्ये एंटर करतानाच आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती दिसतीये, स्वामींची पण मूर्ती आहे तिथे आणि ही गणेशाची मूर्ती। हा सभा मंडप आहे। दत्तगुरू आणि स्वामी आहेत आणि शंकर महाराज पण आहे तिथे। ही आदि महामाया पार्वती मातेचं मंदिर आहे। इथे गणेश अथर्व शीर्ष दिलेलं आहे आणि आपण प्रदक्षिणा मारत पुढच्या देवांची दर्शन घेऊया। इथे हनुमान चालीसा दिली आहे, ज्यांना वाचायचंय ते वाचत बसतात इथे। आणि इथेच हनुमानाचं आणि शनी महाराजांचं मंदिर आहे। इथे वरती गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज आणि साईबाबांचे फोटो आहेत। आपण प्रदक्षिणा मारतोय आणि इथे महादेवांची पिंड आहे आणि ही मूर्ती आहे।
आणि आपण इथून वरती जातोय आता. त्या मंदिरातल्या काकांनी सांगितलं की इथे विठ्ठलाचं खूप छान काहीतरी केलेलं आहे, तर ते बघूयात आपण. तर हे विठ्ठल, इथे विठ्ठल रुक्मिणीची किती सुंदर मूर्ती आहे बघा. ज्ञानेश्वर महाराज, आणि इथे खाली छोट्या छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. इथे विठ्ठलाची आहे, इथे शंकर महाराजांची आहे आणि साईबाबांची. तुकाराम महाराजांची किती सुंदर मूर्ती आहे. तर आपण आता या मंदिराची माहिती इथल्या पुजाऱ्यांकडून किंवा इथले जे माहिती ज्यांना आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. चला तर. माझं नाव रामचंद्र बबनराव जाधव. मी या ठिकाणी माझे अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केले. हे मंदिर 2004 मध्ये श्री गणेशाची स्थापना करून सुरू झालं. ते त्यावेळेस टेम्पररी होतं, पत्र्याच्या शेडमध्ये होतं. नंतर हळूहळू दत्त महाराज आले, स्वामी समर्थ आले, त्यानंतर हनुमान मारुती आले, शनिदेव आले, महादेव आले. महादेवानंतर आई पार्वती माता आली आणि म्हणे जवळजवळ टेम्पररी शेडमध्ये असताना ते सगळं देवतांनी परिपूर्ण झालं. 2011 मध्ये ह्याचा जीर्णोद्धार केला. हे जमीन मूळ मालक नाना बोधे यांच्या मालकीची होती. 1.5 गुंठे जागा होती. ते आता हयात नाहीत, ते गेले. त्यानंतर ते 2011 मध्ये बऱ्याचशा लोकांनी आम्हाला काय देणेवर देऊन हे मंदिर उभं करण्याची कामी मदत केली. हे मंदिर उभं करण्याच्या आधी आम्ही अक्कलकोट स्वामीच्या तीर्थक्षेत्रात जाऊन स्वामीच्या चरणी आम्ही विनंती केली की स्वामी, आम्ही आपलं हे मंदिर जीर्णोद्धार करीत आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं, आमची ही इच्छा आहे. स्वामींनी ती इच्छा आमची पूर्ण केली. 8 महिन्यामध्ये ही वास्तू उभी राहिली. ही वास्तू उभी राहिल्यानंतर या ठिकाणी 16 लोकांचं ट्रस्ट आहे. त्यात आमचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते आता अध्यक्ष आहेत. ते ह्या मंदिराचं काम बघतात. ह्या मंदिरामध्ये सकाळी रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम होतो, पण तो कार्यक्रम फक्त आपल्या खर्चाने घेतात, तो फक्त आम्ही करतो आणि तो वाटतो. पण त्या ठिकाणी येणारे भक्त आपली त्यांची इच्छा जी काय असेल तो गणेशा पूर्ण करतो आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो भक्त या ठिकाणी येऊन काही ना काहीतरी द्यावं म्हणून आपला हा प्रसादाचा कार्यक्रम संध्याकाळी देतो. अशा पद्धतीने हा प्रसादाचा कार्यक्रम चालू असताना जवळजवळ या ठिकाणी 7 ते 8 हजार लोक रोज येऊन दर्शन घेऊन जातात. आणि ह्या परिसरामध्ये हे एकमेव देऊळ असं आहे की या ठिकाणी सर्व देवदेवता हिंदूंच्या आणून आम्ही ठेवलेले आहे. ते तशा आल्या कशा प्रत्येक जण म्हणायचा गणपती कुठे, दत्त कुठे, हे कुठे, मग म्हणलं आणा ठेवाण करा. या पद्धतीने आम्ही हे सर्व परिपूर्ण केलेलं आहे. आणि या ठिकाणी काम करत असताना लोकांना अतिशय समाधान वाटतं. येऊन बसलं तरी समाधान वाटतं, दर्शन घेऊन घेतलं तरी समाधान वाटतं. या ठिकाणी शिकणारे सगळे विद्यार्थी जे आता शिकून परदेशात गेले, ते परदेशातून या ठिकाणी गणेशाला प्रार्थना करतात आणि तिथनं काहीतरी पाठवतो आणि आई वडिलांना सांगतं की गणपती देवळात जाऊन आमच्यातर्फे असं करा, आणि त्या ठिकाणी त्यांचं हे कार्य करतात आणि त्या ठिकाणी त्यांना ते काय मिळायचं ते मिळते. अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे. आणि या देवस्थानामध्ये हे जिकडे देव आहेत ते सर्व कल्पना लोकांचे परिपूर्ण करतं. कोण आजारी असेल, कोणाला मूळबाळ होत नसेल, कोणाचा काय त्रास असेल, हा त्रास सर्व या ठिकाणी स्वामी दूर करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी दर शनिवारी स्वामी समर्थाचं पूजन पठण या ठिकाणी हॉलमध्ये होतं. या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वाचन होतं, या ठिकाणी भागवत ग्रंथाचं वाचन होतं. अशा पद्धतीने दर सोमवार गुरुवार या ठिकाणी भजन होतं. अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी होतात. आणि कुठले धार्मिक कार्यक्रम करत असताना आम्ही लोकांना कुठल्या प्रकारचे 2 पैसे न घेता धार्मिक काम करण्यासाठी वर हॉल आहे, त्या हॉलमध्ये परवानगी देतो. या ठिकाणी आमचं पुढील वाटचाल कशा प्रकारची असावी, आमचं मनोदय असं आहे की या ठिकाणी 1.5 एकर जागा 50-60 किलोमीटरच्या अंतरावर घेऊन त्या ठिकाणी एक गोशाळा निर्माण करण्याचा आमचं मानस आहे. त्या दृष्टीने स्वामी आम्हाला त्या मदत करायची करतील आणि ती इच्छा पूर्ण करतील, असं त्या दृष्टीने आमचा पुढचा मार्ग आहे की या ठिकाणी गोशाळा करून काय वृद्धांना आम्हाला काय मदत करता आली ती मदत करण्याच्या कामी आम्ही या ठिकाणी विचार करतो आहे. अशा ह्या प्रकारे हा मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम कुठल्याही प्रकारचं न अडथळा आणताना स्वामींनी पूर्ण केलं. आणि आज या ठिकाणी जे काय चालतंय या त्यांच्या कृपा प्रसादानेच चालतंय. आम्ही फक्त सेवेकरी सेवक या नात्यानेच काम करतो.
एवढीच आमच्या स्वामीचरणी विनंती आहे की आम्हाला आणि सगळ्या जनतेला, पब्लिकला, सगळ्यांना सुखासमाधानात ऐश्वर्यात ठेवा, त्यांना सुबुद्धी द्या, आरोग्य द्या, हीच या चरणी स्वामीच्या चरणी विनंती करतो. माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान बोललात काका. आणि मला काही प्रश्न अजून विचारावे वाटतात, कुतूहल मला त्याच्याबद्दल, की विशेष काही अनुभव आहेत का जे तुमच्या आठवणीतले आहेत ना. आता बघा काय येते, कारण सेवकरी आमच्याकडे यायचे, त्यांना मूळबाळ होत नसतं. त्यांनी दिवेला प्रार्थना केली, ती त्याची प्रार्थना पूर्ण झाली, त्याला मूळ झालं. काही लोकांचे जमिनीचे प्लॉटचे अडचणी असतात, तर त्यांच्या त्या अडचणी पूर्ण झाल्या. जे काय लोकांना त्यांनी मागितले लोकांनी, आता आम्ही एवढंच केले की त्या ठिकाणी कुठली नोंद होई ठेवली नाही. किंवा तुम्ही का पेढे वाटता, कशा करता वाटतं, तुमची काय इच्छा आली, हे आम्ही तिथं कोण नोंद होईल नाही. आता मुलांना पेढे वाटायला, मुली काय झाले मुलांना ना, आता आम्हाला जॉब लागत आहे, कुठे गेला, बेंगलोरला चाललोय, मुलं येऊन सांगतात म्हणून आम्ही पेढे वाटतो. अशा पद्धतीने मुलांच्या सुद्धा इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात. आणि ज्या काय कोणाचे व्यवहार असतील, कोणाच्या जमिनीचे व्यवहार असतील, कोणाचे कशाचे असतील, आजारी माणूस झाला, एखादा हॉस्पिटलमध्ये असला, तो तिकडे विनंती केल्यानंतर तो माणूस ठीक होऊन बरा होऊन घरी येतो आणि सांगतात आमचे मालक घरी आलेत, आमचा मुलगा घरी आला, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित चाललंय. अशा बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा आठवणी आहेत. त्या ठिकाणी आता एवढं मनात ठेवणं की काय आहे, एवढं हे नाही, पण या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी मिळतात. मागाल ते मिळते, पण त्यापाहिजे श्रद्धा आणि भाव पाहिजे. त्यासाठी काय देण्याची घेण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी येणारा भक्त, आता बघा दिवसजवळ 2-1 लाखाचे लोकांनी दागिने आणून दिले चांदीची, त्यांची कामं झाल्यात. म्हणून एकाने 1 लाख 1.5 लाखाचं सगळं स्वामी समर्थ, दत्त महाराज, शंकर महाराज यांचे जेवढे मुकुट जे काय अलंकार आहेत त्यांनी सगळं आणून दिले. गणपतीचा एक मोठा हार एका माणसाने आणून दिला, ते बिल्डर आहे, त्यांचं काम पूर्ण झालं, काय चांगलं झालं. त्यांना जे मिळलंय त्यातनं त्यांनी दिले. एकाने पेटीमध्ये जवळजवळ 5 ग्रॅमचे कॉईन टाकलं, फक्त 24 कॅरेटचं टाकलं, त्याचं नाव नाही, काय नाही, पेटी टाकून दिली. बघितलं 5 ग्रॅमचे जवळजवळ 75,000 रुपये त्याची किंमत आहे. अशा पद्धतीने ह्या भक्त बी देतात. अशा या ठिकाणी येणारे भक्त तेवढं त्यांना झाले, त्या पद्धतीने परमेश्वराच्या चरणी ते अर्पण बी करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी कामकाज चाललं, पण आम्ही ती नोंद ठेवलेली नाही. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांच्या पूर्ण झालेल्या आहेत. इच्छापूर्ती म्हणून तर इच्छापूर्ती नाव असंच आहे की ती इच्छाच पूर्ती होती, त्यामुळे ते इच्छापूर्ती हे नाव ठेवलेलं. बरोबर. आणि आपला जो वरचा हॉल आहे तिथे तुम्ही जे म्हटलं पठण होतं ग्रंथांचं, ते कोण करतं मग? तिथं सोशल वर्क आहे. अच्छा. आता ते शनिवार जे स्वामी समर्थांचं जे पठण होतं त्यांचा एक तो ग्रुप आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 100-1 मंडळी, महिला मंडळी संघ स्वामी 1-1.25 तास 1.5 तास चालते. त्यातनं त्यांना समाधान मिळते. आणि आता भागवत ग्रंथ तुमच्यासारखे आहेत, काही पैसे नाही घेता, त्याचं पठण करतात, तिथेही 5-50 महिला येतात. त्या भागवत ग्रंथाचं त्यांना माहिती मिळते. ज्ञानेश्वरीचं वाचन होते, तेव्हा त्यांची त्यात माहिती होती. पण पांडुरंगात विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम मोर आहेत, त्यांच्या मूर्त्या तिथं आहेत, तर त्या फायबर मधल्या, त्याचं काय पान प्रक्षेपण केलं, तिथे लोक जाऊन बसतात, ध्यान धारणा करतात. अशा पद्धतीत सगळ्या गोष्टी भक्तांसाठी ज्या काय करता येईल त्या करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. आणि त्यात परमेश्वर स्वामी आम्हाला हेच देतोय, असं या मागचा बुद्ध आहे. आणि एक मी ऑब्झर्व केलं काका, बाहेरच आपल्याला बेलाचं झाड दिसते. हो आहे, बेलाचं नाही, बेलाचं पण आहे आणि वडाचं पण आहे, नारळाचं आहे. नारळाचं आहे. तर ह्या झाडांची काही म्हणजे विशेष माहिती आहे की का तुम्ही आणून लावलीत वगैरे असं? ही झाडं लावली होती, बेलाची हे झाड नंतर वाढली, नारळाची लावली, ते आधी झाड इथं नव्हतं. त्यानंतर 5 पाड होते, आंबा होता, पिंपळ होतं, वड होतं, अजून असे 5 पालवी इथं लावली होती. गाई पण होती काका? गाय होती ना, गाय बी होती. पण हे 5 पालवी लावले असताना मी त्यांना म्हणलं, तेव्हा बोधे नाना होते, नाना म्हणलं हे इथं लावले, आता पत्र शेड म्हणून ठीक आहे, उद्या एखादी आपल्याला वास्तू उभी करायची असेल, ते 5 वड इतके मोठे झाले का आपण कुठं करणार? बरोबर. त्यामुळे त्याचं स्थलांतर केलं. आणि त्या ठिकाणी काय वाढले, काय इथं औदुंबराचं झाड होतं, ते जळलं, ते राहिलं नाही. अशा पद्धती ही झाडं होती, ती काय राहिली, आता काय एवढी राहिलेली, बाकी काय नाही. चालेल, धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. तुमच्या या माहितीमुळं अजून लोकांपर्यंत हे मंदिर पोहोचेल. चालेल काका, धन्यवाद. तर मंडळी, असा होता हा आपला आजचा पहिला एपिसोड. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जो कोणता व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर असेच नवनवीन एपिसोड पाहत रहा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मंदिर महिमा. चला तर धन्यवाद.